राम राम मित्रांनो, येत्या 21 तारखेला रहाटणी तालुका खटाव इथं ओपनचं जंगी बैलगाडा शर्यतीचं मैदान भरतं या. आता लय दिसानं मैदान भरतं या म्हणजे मजा ती येणारच की. लय दिसानं मी यासाठी म्हणलं की 1-2 दिवस जरी बैलगाडा शर्यतीचा अड्डा बघितला नाही तर करमत नाही, बरोबर ना? त्यासाठीच म्हणलं आता एवढं मोठं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान भरतं या, तर चांगली चांगली मातबर बैल तिथं आली नाही ती मग मजा कशी येणार? 100% तिथं मातबर बैल हजेरी लावणार यात काही शंकाच नाही. आता मातबर बैल त्या मैदानात हजेरी लावणार, मग त्यांचे पैरे काय असायला पाहिजेत किंवा काय असतील असा एक आपण अंदाज बांधूया. मित्रांनो, सुरुवात करूया आपण बिनजोड शर्यतीचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जाणारा मथुर ह्यो घाटावर आलाय असं म्हणलं जात आहे. आता तो घाटावर आलाय, मग त्याला जर निर्विवाद वर्चस्व घाटावर ठेवायचं असलं तर त्याला त्याच्याच ताकदीचा पैरा असायला पाहिजे, बरोबर ना मित्रांनो? मग मी एक विचार केला की बिनजोड शर्यतीमध्ये त्याच्या संगतीला धावला होता रणजित निंबाळकर सर यांचा सुंदर, आणि जेव्हा मथुर आणि सुंदरनं बिनजोड शर्यतीमध्ये वर्चस्व कायम ठेवलं त्यानंतर लय जणांनी व्हिडिओमध्ये कमेंट केल्या होत्या की ही जोडी आम्हाला घाटावर बघायला आवडेल. त्यामुळे मित्रांनो, माझं एक वैयक्तिक मत आहे की बिनजोड शर्यतीचा बेताज बादशाह मथुर आणि रणजित निंबाळकर सर यांचा आदत किंग सुंदर ही जोडी रहाटणीच्या मैदानामध्ये 100% असायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, बरोबर ना? कारण ज्या ताकदीनं रणजित निंबाळकर सर यांचा सुंदर धावतो ना, लगा तुम्हाला सांगतो, खरंच चांगल्या चांगल्या मातबर बैलावर धावून त्यानं आपलं वर्चस्व, त्यानं आपलं एक निर्विवाद अस्तित्व तयार केलेलं आहे मित्रांनो. म्हणजे बकासूर बरोबर ते धावलेला आहे, घरणिकीच्या राजावर धावलेला आहे, बालमावर धावलेला आहे, हरण्याबरोबर धावलेला आहे, आणि आत्ताच नुकतं बिनजोडमध्ये मथुर बरोबर धावलेला आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या बैलांच्यावर धावून सुद्धा सुंदर कुठेही कमी पडला नाही. त्यामुळं मला असं वाटतं की रहाटणीच्या या घाटावरच्या पहिल्याच मैदानामध्ये मथुरच्या संगतीला सुंदर आदत किंग सुंदरच पाहिजे, बरोबर ना? त्यानंतर आपण बोलूया की सप्त हिंद केसरी बकासूर या बैलाबद्दल. मित्रांनो, बकासूरला गेल्या महिन्याभरापासून गुलालाचा सुरगाव असलाय. आता ते सूर कायम ठेवण्यासाठी आणि त्याचा दर्जा कायम ठेवण्यासाठी त्याच्या संगतीला रणजित निंबाळकर सर यांचा सर्जाच पाहिजे असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटते? म्हणजे विचार करा मित्रांनो की सप्त हिंद केसरी बकासूर आणि हिंद केसरी सर्जा जर काही एकत्र आले तर 100% गुलालच घेणार. आणि आता त्यांच्यावरती बैलगाडा चालक म्हणून जर काही इट्टल नाना, म्हणजे ज्याला आपण टॉपचं हत्यार म्हणतो बैलगाडा शर्यतीत, ते जर असलं तर ही तिकडं जर एकत्र आलं तर 100% गुलाल घेणारच घेणार, यात काय वाद नाही. त्यामुळे दुसरा पैरा बकासूर सर्जा हा असावा असं माझं एक वैयक्तिक मत. तुम्हाला काय वाटतंय, हा पैरा योग्य आहे का नाही? त्यानंतर आपण बोलूया घरणिकीच्या राजाबद्दल. यावेळचा पुसेगावचा हिंद केसरीचा मानकरी असलेला घरणिकीचा राजा, नागठ्यांच्या मैदानाचा मानकरी असलेला घरणिकीचा राजा, यमाई केसरीचा मानकरी असलेला घरणिकीचा राजा, या व्यतिरिक्त त्यानं अजूनही बरीचशी मैदानं यावर्षी गाजवलेली आहेत. मित्रांनो, तुमच्या लक्षात असेल की आदत किंग सुंदर सोबत सुद्धा त्यांनी एका मैदानामध्ये 1 नंबर केला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या फलटणच्या मैदानामध्ये त्यांचा पैरा कायम राहिला नव्हता मित्रांनो. पण आता मला असं वाटतं की घरणिकीचा राजाचा पैरा एक नाही सुंदर बरंच असायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की सुंदरचा पैरा तर तुम्ही म्हटला मथुरभर असायला पाहिजे. मित्रांनो, घरणिकीच्या राजाचा पैरा सुंदरभर असायला पाहिजे, पण यावेळी तो पैरा जीवन डायव्हर यांचा सुंदर ह्याच्यावर असायला पाहिजे असं माझं मत. कारण जो रणजित निंबाळकर यांचा सुंदर आहे त्याचा पैरा आपल्याला मथुरभर पाहिजे. मग घरणिकीच्या राजाभर जीवन डायव्हर यांचा सुंदर हा पैरा पाहिजे. का पाहिजे मित्रांनो? की दोन्ही बैल की नाही एकदम कदकाठीने एक आहे, धावण्याची स्टाईल पण त्यांची एकसारखी आहे. त्यामुळे 100% जर ही जोडगुळी एकत्र आली तर 100% गुलाल घेणार, यात काही वाद नाही. त्यामुळं तिसरा पैरा जो आपण एक अंदाज संभावित व्यक्त करतोय तो म्हणजे घरणिकीचा राजा आणि जीवन डायव्हर यांचा सुंदर. तुम्हाला काय वाटतं? ह्या पैऱ्याबद्दल तुमचंही मत इथंच नोंदवा. त्यानंतर बोलूया आपण आत्ताच झालेल्या नागाच्या कुमट्याच्या मैदानामध्ये एक बैल जोडीनं आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं. म्हणजे सप्त हिंद केसरी बकासूरला तोड देऊन धावली होती आणि 1 नंबर पटकावला होता. ती जोडी या रहाटणीच्या मैदानामध्ये तशीच्या तशी कायम असावी असं माझं एक वैयक्तिक मत आहे. का असावी? कारण ती जोडगोळी धावतीच एवढ्या ताकदीनं, ती म्हणजे पिस्टन 22-11 आणि कळंबीकरांचा शंभू. मित्रांनो, ही जोडगोळी 101% जर का पुन्हा एकदा या मैदानात धावली तर गुलालात राहिले, यात काही वादच नाही. त्यानंतर आपण हा चौथा पैरा झाला आपला जे आपण बोललो की पिस्टन 22-11 आणि कळंबीकरांचा शंभू. आता नंतर आपण बोलूया शिरसवडीची रायफल, जी सध्या लय धडाडती आहे. म्हणजे प्रत्येक मैदानात जिथं जाईल तिथं ती गुलालात हायच आहे आणि तेवढ्या ताकदीची पण आहे. मग जेवढ्या ताकदीची जर शिरसवडीची रायफल आहे तर त्याला सोबत पण तशीच पाहिजे. मी विचार करत होतो की आता सगळे पैरे शिरसवडीच्या रायफल बरं जुळून झालेले जायचे, तर एक चांगला वेगळा पैरा पाहिजे. मग वेगळा पैरा कुठला असावा? तर तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, आता खासदार केसरीमध्ये लखन आणि देवा ही जोडी चमकली होती संभाजीनगरची. या जोडीगोळीत मधला जो लखन आहे ना, तो जर शिरसवडीच्या रायफल बर जर का धावला, लखन आणि शिरसवडीची रायफल जर काही एकत्र आली तर लगा तुम्हाला सांगतो मैदानामध्ये नुसता धुळा नुसता गुलालच होणार आहे असं मला वाटतंय. का? की शिरसवडीची रायफल इतक्या ताकदीनं धावते आणि लखनचा आपण तर बघितलं अगदी छकड्याचं अंतर टाकून तो पळतो. म्हणजे देवाच्या संगतीनं तुम्ही त्याची गट असेल, सेमी असेल, फायनलची लढत फलटणच्या मैदानात अनुभवलीच असेल.
त्या मित्रांनो जर शिरसोडीची रायफल आणि लखन हा 5वा पायरा जर का एकत्र आला तर 100% ही जोडगोळी पण गुलालात राहील, यात काही वाद नाही. म्हणजे मित्रांनो विचार करा, या मैदानामध्ये आपण हे संभावित पैरे जे म्हणतोय मथुर आणि सुंदर, मथुर बिंजोडचा बादशाह आणि रणजित निंबाळकर सर यांचा आदत किंग सुंदर ही पहिली पायरा, त्यानंतर बकासूर सप्त हिंद केसरी बकासूर आणि हिंद केसरी सर्जा यांचा पायरा असायला पाहिजे. त्यानंतर घरणिकीचा राजा आणि जीवन डायव्हर यांचा सुंदर, त्यानंतर पिस्टन 2211 आणि कळंबीकरांचा शंभू आणि शिरसोडीची रायफल आणि लखन ही जोडगोळी आपल्याला बघायला आवडेल असं माझं एक वैयक्तिक मत आहे. त्या व्यतिरिक्त तुमचं काय मत आहे की कोणता पायरा कोणत्या बैलावर अजून असायला पाहिजे ते पण कमेंट करून नक्की सांगा. कारण तुमच्या कमेंटनं त्या मालकांना थोडा एक अंदाज येऊ लागतो. म्हणजे ते कमेंट वाचतात भरपूरसे मालक वगैरे, पण त्यानंतर त्यांना अंदाज येऊ शकतो की आपण ह्या बैलावर एकदा आपला बैल पळायला पाहिजे. तर मित्रांनो तुमची कमेंट खूप गरजेची आहे. त्यानंतर अजून एक मित्रांनो की तुम्हाला आठवत असेल की आपण सुभाष तात्या मांगडे यांचा एक इंटरव्ह्यू घेतला होता. त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं होतं की भारत सुंदर आणि दिलीप डायव्हर हे त्रिकूट आपल्याला लवकरच बघायला मिळेल कुठल्या तरी मोठ्या यात्रेच्या मैदानामध्ये. त्यामुळे लोकांना अशा अपेक्षा व्हायला लागल्यात की ह्या राष्ट्रीच्या मैदानामध्येच ही जोडगोळी आपल्याला बघायला मिळावी. आता ते त्यांचं नियोजन काय झालं हे त्याच्यावर अवलंबून आहे. ती जर काय ही जोडगोळी बघायला भेटली तर नक्कीच 100% बैलगाडा शौकीनांसाठी ती सुवर्ण पर्वणी असणार आहे. खूप दिवसानंतर भारत सुंदर आणि दिलीप डायव्हर हे त्रिकूट सुद्धा या मैदानात दिसलं तर वेल अँड गुड, किंवा यानंतर सुद्धा यात्रेची मोठी मोठी मैदान आहेत तिथं जरी दिसलं तरीही चांगलंच आहे. मित्रांनो अजूनही मोठी मोठी चांगली मातबर बैल असतील, रायफल 81 असेल, बलमासर यांची लारा असेल, असे पैरे सुद्धा आपल्याला लवकरच कळतील. त्यानंतर सुद्धा आपण एक अंदाज बांधूया की त्यांचे पैरे कोणाबरोबर असायला पाहिजेत. तोही तुम्ही तुमचा अंदाज सांगा. म्हणजे माझा अंदाज हाच आहे की बलमाचा पायरा लारा सोबतच असायला पाहिजे. का की एक म्हणजे एका ताकदीची ती दोन्ही बैल आहेत, त्यामुळं नक्कीच 100% लारा आणि बलमा जेव्हा धावतात तेव्हा 100% ते सुद्धा गुलालात राहण्यासाठी त्यांची योग्यता असते. त्यानंतर जी रायफल 81 आहे ह्याच्या जोडीला तर कोणताही बैल टाका, रायफल 81 ची ताकद आहे. पब्लिकच्या साईडला टाकू नाहीतर मध्ये टाकू, कुठेही टाकू, रायफल 81 धडाडते. मित्रांनो असे भरपूरसे पैरे तुमच्यापर्यंत अजून पोहोचलेले असतील तेही सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवा. हे मी सांगितलेले एक अंदाजित पैरे होते आणि हेच पैरे असावेत असं माझं एक वैयक्तिक मत आहे. तुमचं काय मत आहे आता सांगितलेल्या पैऱ्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा. वाट बघतोय. राम राम.